सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कंपनीचे डीलर बनवण्याचे आमिष देत व्यावसायिकाला 50 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पुणे येथील 4 संस्थांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लेखानगरला एका हॉटेलमध्ये संस्थांनी कंपनीचे मोठे सेमिनार घेत गुंतवणूकदारांना विविध प्रलोभनं देत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. रवींद्र फड यांच्या तक्रारीनुसार 4 जानेवारी 2024 रोजी संशयित सचिन सुरेश साळुंके, श्वेता सचिन साळुंके, कबीर आव्हाड उर्फ मयूर आव्हाड, सुहास आव्हाड यांनी संगनमत करत मे ग्लोबल फूड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक असल्याचं सांगून फड यांना कॉफी अँड मोर या कंपनीची पॅन इंडिया ग्लोबल वितरणशिप घेतल्यास आणि कंपनीत थेट गुंतवणूक केल्यास 80 कोटी इक्विटी स्वरूपात देण्याचे आमिष दिले. फड यांनी 50 लाख आणि इतर गुंतवणूकदारांनी 2.5 कोटींची गुंतवणूक केली. वर्ष झाले तरी परतावा न मिळाल्यानं अखेर पोलिसात तक्रार करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे आता पुढील तपास करत आहे. शहरातील अन्य काही व्यावसायिकांनी कंपनीत गुंतवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.